नमस्कार मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर याच्या पहिलेचा ब्लॉग जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. गौरी आगमनाचा म्हणजे मी कसं काय केलंय, गौरींना साड्या वगैरे कशा घातलेल्या आहेत, असं हे सगळं काही आहे ना त्या व्हिडिओमध्ये आहे. तर नक्की जाऊन बघा. तर आता हे आहे गौरी आगमनाचा दिवस, दुपारनंतरचं आहे हे सगळं काही शूट केलेलं मी. तर आता इथे माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. तुळस आहे ना, मी ना म्हणजे माझी कशी तुळस गॅलरीत असते. तर आता गौरी आगमनाच्या म्हणजे आपल्याला मुखोटे तुळशीपासूनच घरात घ्यायचे असतात. तर मग मी आहे ना, माझी जी तुळस आहे तर मग ती इथे आणून ठेवते. मग मी इथे छान अशी सजावट केलेली आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर आता गौऱ्या घरात घ्यायच्या आहेत मुखोटे, तर मग मी इथे ना हळदी-कुंकाचा सडा देत आहे. तर आता आहे ना तुळशीपासून तर आपण जिथे गौरी आपण बसवणार आहेत, तर तिथपर्यंत आहे ना, हा हळदी-कुंकाचा सडा द्यायचा असतो. तर आता इथे मी तेच करते तर बाकीचे घरामधली ना सगळी काही तयारी अशी झालेली आहे. तर आता इथे ना सडा वगैरे देऊन घेणार आहे मी. म्हणजे कसं हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि कुंकू घ्यायचं. कुंकवात पण थोडंसं असं पाणी मिक्स करून छानपैकी ना असा सडा द्यायचा आहे. पहिले थोडंसं हळद टाकायची, नंतर मग थोडंसं कुंकू टाकायचं. या पद्धतीने ना म्हणजे ही प्रथा आहे. तर हे करून घेते मी. तर आता आहे ना, इथे करून झालेलं आहे. तर घरामध्ये पण आहे ना, आता जिथे मी महालक्ष्मी बसवणार आहे म्हणजेच गौऱ्या, तर तिथपर्यंत आता इथे देऊन घेते आहे आणि त्याच नंतर मग नंतरून लगेच आहे ना, मी मुकुट आहे ना, तुळशीपाशी ठेवणार आहे आणि मग तिथून आहे ना, पहिले तुळशीची पूजा करून आणि मग नंतर मुखोट्यांची पूजा करून घरात घेणार आहे. तर घरामध्ये आहे ना, सुरुवातीला आहे ना, म्हणजे मी दारापाशी आणलं. त्याच्यानंतर मग मी रुचिकाला घ्यायला लावलं आहे मुखोटे आतमध्ये. तसं ती पण घरातली गौराई आहे म्हणून. तर मग त्याच्यानंतर आहे ना, मग तिने तिचं पूजन झाल्यानंतर तर मग मी आहे ना घरामध्ये आहे ना मग सगळीकडे मी फिरवणार आहे. कसं थोडंफार तिने करणार आणि मग मी करणार. कसं तिला पण आहे ना थोडंसं आहे ना ते मुखवटे आहे ना हालतात वगैरे, मग ती भीती वाटत होती. त्याच्यामुळं मग मी तिला म्हटलं, "मग मी घरामध्ये आहे ना सगळीकडे हे करते." कारण की ना जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा आहे ना घरामध्ये काय-काय चालू आहे हे सगळं काही दाखवलं पाहिजे. मेन म्हणजे किचनमधलं आज स्वयंपाक काय केलेला आहे, आपलं देवघर, घरामध्ये कुठे काय-काय ठेवलेलं आहे, हेही सगळं काही आहे ना गौरायांना म्हणजे दाखवायचं असतं. तर ही काही प्रथा आहे म्हणजे माझी तरी. तर हे काही आहे ना सगळं करणार आहे आणि मग नंतरून आहे ना घरात आल्यानंतर परत एकदा देवीचं औक्षण करून घ्यायचं आणि देवीचे जे मुखोटे आहेत ते सगळ्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक दिशेला आहे ना देवीचे मुखोटे ना फिरवायचे आणि मग जेव्हा देवीला आपण फिरवतो तेव्हा म्हणायचं की गौराई कशाच्या पावलांनी आली, सोन पावलांनी आली, सुख समृद्धीच्या पावलांनी आली. आणि नंतर मग जेव्हा पण आपण प्रत्येक कोपरा किंवा घरातली जी पण वस्तू आपण दाखवतो तर तेव्हा म्हणायचं की येथे काय आहे, तर मग समोरची व्यक्ती म्हणणार की सुख समृद्धी आहे. नंतरून परत पुढे गेल्यानंतर किचनमध्ये गेल्यानंतर की इथे काय आहे, तर इथे धान्य आहे. आणि नंतरून मग जिथं आपले मुलं अभ्यास वगैरे करतात तर तिथं दाखवल्यानंतर मग तिथे म्हणायचं की इथे काय आहे, तर म्हणायचं की इथे विद्या आहे. मग जेव्हा आपण बेडरूममध्ये वगैरे आपण जेव्हा आपले कपाट वगैरे दाखवू तर इथे काय आहे, तर मग इथे वस्त्र, गोधन असं सगळं काही आहे ना देवींना म्हणजेच गौरायांना दाखवायचं. म्हणजे त्याच्यामागे असं आहे की आपलं माहेर म्हणजे गौरायांचं माहेर खूप समृद्ध आहे, खूप उदंड आहे. असं आहे ना त्यामागची ना खरं प्रथा आहे. तर आहे ना तिला पण आहे ना तिचं माहेर बघून तिला पण खूप असा आनंद होतो. तर आहे ना हे काही आहे ना सगळं काही आहे ना मी आता दाखवणार आहे.
तर आता इथे सगळं काही ना गौऱ्यांना घर दाखवलेलं आहे. तर तिचं माहेर कसं आहे, काय-काय नवीन वस्तू आलेल्या आहे, हे सगळं काही आहे ना तिला दाखवलेलं आहे. तर आता इथे आहे ना मी ना चौरंगावर आहे ना त्यांचे मुखोटे ठेवलेले आहे. परत एकदा आहे ना पूजा वगैरे छान अशी करायची, औक्षण करायचं त्यांचं आणि मग नंतरून आहे ना हे मुखोटे तिथे आपण जे साडी आणि ते सजवलेलं आहे त्यांची बॉडी, तर तिथे आता आहे ना स्थापन करायचं आहे गौऱ्यांना. तर इथे परत एकदा आहे ना मुखोटे ना तर हेच बसवतात. मी यांना सांगते बसवायला. तर आता हे मुखोटे वगैरे बसून घेणार आहे आणि परत एकदा आहे ना आपल्याला पूजन करायचं आहे. म्हणजेच खणांनी. परत बाकीचं सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर आणि इथे ना मग त्या आलेल्या असतात, त्या थकलेल्या असतात. मग त्यांना पाणी द्यायचं. परत आणि इथे ना मी ना पेढ्यांचा प्रसाद दाखवते त्यांना. तर आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे. मी ना दागिने घालून घेतलेले होते. पण काय झालं जेव्हा मुखवटे बसवले ना म्हणजे तर ते ना दागिने ना म्हणजे व्यवस्थित बसत नव्हते. तर मग मी ते परत काढले आणि मग मुखवटे बसून झाल्यानंतर आहे ना परत एक-एक दागिना आहे ना व्यवस्थित असा घालून घेतला आणि मग नंतरून गजरा वगैरे तो माळायचा होता आणि मला आहे ना डोक्यावरनं असा पदर द्यायचा होता. मग सगळे ना असे छान असे दागिने घालून घेतले. बघू शकता ना किती सुंदर आणि छान दिसते गौराई. मला तर मग म्हणजे मी ना पहिले ना ते सगळं झाल्यानंतर पहिले नजर काढली. म्हटलं आपलीच नजर देवींना लागत असते. तर इथे आता बांगड्या वगैरे सगळं काही आहे ना घालून घेते मी आणि त्याचं नंतर मग पदर लावून घेतला मी आणि पदर आहे ना जी आपली ना पिन असते ना सेफ्टी पिनने नाही बसला. कारण सेफ्टी पिन आहे ना दिसली असती म्हणून आहे ना मग मी ना जी टाचन पिन असते ना आपली सो मग त्याने आहे ना असा पदर आहे ना हे लावून घेतला मी आणि त्याच्यानंतर आता इथे बाळांचे मुखवटे आहे ना हे बसवत आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग आहे ना पूजन वगैरे सगळं काही करून घेतलं मी आणि नंतरून आहे ना आपल्याला करंडे वगैरे पण ठेवायचं असतात देवींना लावायला हळदी-कुंकू लावायला आणि नंतरून मग हे सगळं काही पूजन झाल्यानंतर आहे ना मग लगेचच आरती करून घ्यायची. मग नंतरून आहे ना बाकीच्या गोष्टी आपल्याला ठेवायला बरं पडतं. तर आता इथे ना आरती वगैरे सगळं काही झाल्यानंतर तर आता हा जो व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करतीये. याच्या पुढचं जे काही आहे ते तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मी कसं 16 भाज्या करते, बाकीचा नैवेद्य हेही काही सगळं काही आहे ना तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मी पूजन वगैरे कसं करते गौराईंचं, कसं काय हे सगळं काही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ बघायला भेटेल. कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता. आणि जी मी आरती करते गौराईंची तर पंचगुजरी लक्ष्मीबाई आल्या दिवसावर ह्या आरती करते. कारण की ह्या आरतीमध्ये ना तिन्ही दिवसाचं वर्णन इतकं छान पद्धतीने केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले ना मग मी हीच आरती घेते. आजच्या म्हणजे पहिल्या दिवशी आरती घेते आणि मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची आरती घेत असते. तर ही आरती म्हणजे ह्या दोन्ही आरत्या घेऊन झाल्यानंतर आहे ना मग बाकीचं पुढचं म्हणजे कसं तिला आहे ना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आजच्या दिवशी म्हणजेच मेथीची भाजी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. कोणी मेथीची भाजी दाखवतात, कोणाचं म्हणजे वेगवेगळी पद्धत असते. तर माझ्या इथे ना मेथीच्या भाजीचा नैवेद्य आहे. तर हो, मला एक गोष्ट सांगायची इथे राहिली. तर मी आज आहे ना हा अष्टलक्ष्मी म्हणजे दिवा आहे ना, हा लावत आहे. तर हे 2 दिवे आणले. तर हे जे 2 दिवे आहेत ना, हे यांनी ना बालाजीवरनं आणलेत. कारण की मला आहे ना हे दिवे हवे होते आणि तिकडे छान भेटतात. तर मग आहे ना येताना आहे ना त्यांनी आहे ना हे 2 दिवे आणलेत अष्टलक्ष्मीचे. तर मग आता म्हटलं एवढा छान दिवस आहे आजचा, तर हे म्हटलं आजच आहे ना आपण येण्याचं पूजन करूया दोन्ही पण दिव्याचं. कारण की हे जे दिवे आहेत ना, हे शुक्रवारी पूजायचे असतात किंवा मंगळवारी. तर म्हटलं आज छान असे पूजून घेऊया इथे देवीसमोर आणि मग नंतरून आहे ना आपण दर शुक्रवारी आणि दर मंगळवारी असं पूजन करूया. तर बघू शकता इथे ना मी छान असं पूजन करून घेते सुरुवातीला आहे ना अष्टगंध किंवा चंदन याचा टिळा लावून आणि नंतरून मग हळदी-कुंकू वगैरे लावून फुलं, अगरबत्ती याचं आहे ना पूजन पूर्ण करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. मला इतकं छान वाटलं ना आजच्या दिवशी दिवशी म्हणजेच आज कसं गौरी आव्हान पण आहे आणि गौरींचं पण इथं छान असं पूजन झालेलं आहे. म्हटलं दोन्ही साईडला मग हे जे अष्टलक्ष्मी दिवे आहे यांचं पण आहे ना छान असं आपण पूजन करूया. इतकं छान आणि इतकं मस्त वाटलं ना बघू शकता तुम्ही. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला तेही मला नक्की सांगा आणि गौऱ्या पण कशा वाटल्या हेही मला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुरणाची आरती आणि ते कसं करते हेही तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.